वांद्र्यातील गरीबनगर परिसरात आजही अतिक्रमणाविरोधात कारवाई करण्यात येणार आहे। पश्चिम रेल्वेकडून सलग चौथ्या दिवशी अतिक्रमण हटवण्याची मोहीम राबवण्यात येणार आहे। प्रशासन, पोलीस आणि रेल्वे यंत्रणा आता सज्ज आहे। ही दृश्य आपण पाहतोय वांद्र्यातल्या गरीबनगर या ठिकाणची दृश्य आहेत। सलग चौथा दिवस आहे आजचा आणि आजच्या सलग चौथ्या दिवशी सुद्धा अतिक्रमणाविरोधात ही कारवाई करण्यात येत आहे। प्रशासन, पोलीस आणि रेल्वे यंत्रणा सज्ज आहे। मोठ्या प्रमाणात मागच्या 4 दिवसांपासून या ठिकाणी नाट्यमय अशा घडामोडी आपण पाहिलेल्या आहेत आणि पोलिसांवरती सुद्धा त्या ठिकाणी दगडफेक झालेली होती। अतिशय गंभीर असा प्रकार घडला होता। पोलिसांनी सुद्धा लाठीचार्ज केल्याची माहिती मिळाली आणि आता अखेर कारवाईचा आजचा हा चौथा दिवस आहे। आज सुद्धा वांद्र्यामध्ये चौथ्या दिवशी ही कारवाई सुरूच राहणार आहे। सलग चौथ्या दिवशी अतिक्रमण हटवण्याची मोहीम सुरू असणार आहे आणि या दरम्यान प्रशासन, पोलीस आणि रेल्वे यंत्रणा ही सज्ज असणार। या संदर्भात ताजे अपडेट देण्यासाठी आपल्या प्रतिनिधी मीनाक्षी म्हात्रे आपल्या सोबत जोडले आहेत। मीनाक्षी, आपण पाहतोय आजचा हा खरं तर चौथा दिवस आहे आणि यात मागच्या 3 दिवसांमध्ये बऱ्याच नाट्यमय घडामोडी घडलेल्या आहेत। त्या ठिकाणच्या स्थानिकांचा विरोध आहे, दगडफेक झाली, लाठीचार्ज झाला। आज चौथा दिवस आहे। आज नेमकं काय घडू शकतं? कारण ज्या पद्धतीत आपण पाहतोय की मागच्या 3 दिवसापासून सलग ही कारवाई सुरू आहे, त्यामुळे वांद्रे पूर्व स्टेशनच्या परिसरात असलेल्याच लागून असलेली जी गरीबनगर परिसर आहे आणि इथे असलेली जी मागच्या अनेक वर्षांपासूनची अनधिकृतपणे बांधण्यात आलेली झोपडपट्टी आहे त्याची तोडक कारवाई सुरू आहे। आजचा चौथा दिवस आहे। चौथ्या दिवशी देखील आपण पाहतोय की पोलिसांच्या मोठ्या फौज फाट्यामध्येच ही कारवाई केली जाणार आहे। खरं तर रेल्वे प्रशासन असेल, पालिका प्रशासन असेल, पोलीस यंत्रणा असेल, ह्या सगळ्यांच्याच उपस्थितीमध्ये ही कारवाई केली जात आहे। आजची ताजी दृश्य जर आपण पाहिली तर इथला सगळा जो मलबा आहे, जी तोडक कारवाई करण्यात आली होती आणि त्यानंतर जो मलबा हटवण्याचं काम सुरू आहे, हे 85% जे आहे ते पूर्ण झालेलं पाहायला मिळतंय। अधिक जर आपण माहिती घेतली तर इथे अनेक झोपडपट्ट्या अशा आहेत ज्या अधिकृतपणे या ठिकाणी अनेकांची घरं आहेत, त्यामुळे या घरांची ज्या ठिकाणी म्हणजेच वेगळ्या ठिकाणी त्यांची जोपर्यंत व्यवस्था प्रशासन करत नाही तोपर्यंत ही काहीशी घरं जी आहेत ती तोडली जाणार नाहीयेत असं देखील सांगितलं जातंय। पण मात्र दुसऱ्या दिवशी आपण जर पाहिलं तर ज्यावेळी ही कारवाई सुरू होती, ज्यावेळी बुलडोझर आणून या ठिकाणी ही सगळी झोपडपट्टी पाडण्यात येत होती, त्यावेळी इथल्या स्थानिकांनी जे आहे ते दगडफेक जी आहे ती पोलिसांवरती केली आणि त्यानंतर पोलिसांवरती दगडफेक झाल्यानंतर काही स्थानिकांना जे आहे ते पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं। जवळपास 16 ते 18 स्थानिक जे आहेत पोलिसांच्या हाती लागले आणि त्यानंतर जी कारवाई करण्यात आली त्यामध्ये 100 ते 150 गुन्हे जे आहेत ते अनेकांच्या विरोधात दाखल करण्यात आलेले आहे। कारण कट रचून संपूर्णतः ही दगडफेक करण्यात आली असल्याचा आरोप जो आहे तो करण्यात आला होता आणि त्याच पार्श्वभूमीवरती हे गुन्हे देखील दाखल झालेले आहेत। आपण पाहतोय की रेल्वे सुरक्षा दल असेल, स्थानिक पोलीस असतील, महापालिका प्रशासन असेल आणि रेल्वेचे अधिकारी असतील यांच्या उपस्थितीमध्ये ही संयुक्त कारवाई सध्या सुरू आहे। उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर रेल्वेने ही संपूर्ण धडक कारवाई केलेली आहे। त्यामुळे दगडफेक करण्यात आलेली ज्या दिवशी म्हणजे दुसऱ्या दिवशी जी दगडफेक झाली होती त्यामध्ये ज्या ज्या व्यक्तींना पोलिसांच्या ताब्यात घेण्यात आलं होतं त्यांना अटक दाखवलेली आहे आणि काल वांद्रे कोर्टामध्ये देखील त्यांना हजर करण्यात आलं होतं। पुढील 5 दिवसासाठी त्यांची कोठडी जी आहे ती मिळालेली आहे। मात्र या कोठडीच्या माध्यमातून जी लोक यामध्ये सहभागी होती किंवा यामध्ये कोणाचा कट होता याची सगळीच माहिती जी आहे ती पोलीस आता करत आहेत। सध्या आजच्या दिवसभरामध्ये जर आपण पाहिलं तर 85% जरी ही तोडक कारवाई झाली असली तरी मात्र मलबा मोठ्या प्रमाणामध्ये आहे। जो सगळा या ठिकाणी परिसर आपण पाहिला तर गजबजलेला आहे, त्यामुळे हे सगळं काढण्यासाठी अधिकचा वेळ जाऊ शकतो। त्यामुळे निश्चितच सर्व यंत्रणेच्या उपस्थितीमध्ये ही सगळी कारवाई होत असताना आज देखील आपल्याला पाहायला मिळणार आहे। करण, नक्कीच मीनाक्षी, खूप खूप धन्यवाद या महत्त्वपूर्ण अशा माहितीसाठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।